बेइरादा रास्तों की बन गए हो से या तुम ही हो मुश्किलें तुम क्या मिले तुम क्या मिले। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषा एडिटमध्ये। तो भावांनो, व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ एकदम आपला खतरनाक झालेला आहे। तो भावांनो, जे काही मटेरियल आहे ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। तो भावांनो, नवे आलेच तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। तर न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया। सिंपली भावांनो, जे काय आपलं बिटमार्क आहे अशा प्रकारे ओपन करायचं। ओपन केल्यानंतर भावांनो, जे मी इमेज दिली लावून ते जर तुम्हाला हवे नसेल, सिंपली या इमेजवर क्लिक करून कलर फिलच्या ऑप्शनमध्ये जाऊन ह्याच्यावर क्लिक करून भावांनो आपण जे काही आपले फोटो आहे ते बदलू शकतो। तर चला भावांनो, आपण आपला फोटो बदलून घेऊया। अशा प्रकारे भावांनो, कोणता पण फोटो जो काही तुमचा मॉडेलचा फोटो आहे तो अशा प्रकारे तुम्ही लावू शकता। तर भावांनो, एवढं झाल्यानंतर जे काही मी बिल दिले आहेत त्याच्यावर आपल्याला फक्त जे काही आपले मॉडेलचे फोटो आहेत ते अशा प्रकारे लावून घ्यायचे। चला मी पण लावून घेतो। अशा प्रकारे भावांनो, जे काही आपले फोटो आहेत मॉडेलचे असे अशा प्रकारे जेवढे पण फोटो आहेत तेवढे लावून घ्यायचे। तेवढं झाल्यानंतर समोर यायचं, समोर आल्यानंतर भावांनो बॅक यायचं। बॅक आल्यानंतर जे काय आपला सेक इफेक्ट आहे ते ओपन करायचं। ओपन केल्यानंतर हा जो पहिला इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे आरामात कॉपी करायचं। कॉपी केल्यानंतर भावांनो अजून बॅक यायचं। बॅक आल्यानंतर बिटमार्कमध्ये जायचं आणि जे काही हे फोटो आहेत त्याला या पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा। दुसऱ्या पण फोटोला भावांनो हाच इफेक्ट पेस्ट, तिसरा पण फोटोला एकच हाच इफेक्ट पेस्ट। अशा प्रकारे भावांनो आपले जेवढे पण फोटो असतील तेवढ्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। तर चला भावांनो, आपण आपला हा इफेक्ट पेस्ट करून घेऊ। अशापैकी भावांनो आपल्याला जे काही जेवढा पण पहिला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा। डब्ल्यूकडे दुसरी बिटमार्क येत नाही डब्ल्यू। तो भावांनो एवढं झाल्यानंतर बॅक यायचं। बॅक आल्यानंतर अजून सेक इफेक्टवर जायचं। सेक इफेक्टवर गेल्यानंतर एक दुसरा इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे कॉपी करायचं। कॉपी केल्यानंतर अजून बॅक यायचं, बिटमार्कमध्ये जायचं। बिटमार्कमध्ये गेल्यानंतर भावांनो जे काय आपण दुसऱ्या दोन लेअरपासून आपण फोटो सोडले, दोन बिटमार्कपासून आपण जे फोटो सोडले त्याला हा दुसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा। तर चला भावांनो, आपण आपला इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करू। तर भावांनो, जे काय आपले इफेक्ट आहे वगैरे आहे ते सर्व लावून झालेलं आहे। ते एवढं झाल्यानंतर समोर यायचं। समोर आल्यानंतर अजून बॅक यायचं। बॅक आल्यानंतर जे काय आपलं HDR आहे त्याला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जेवढे पण लेअर आहेत ते अशा प्रकारे सेट ऑल लेअर करून कॉपी करून घ्यायचे आहे। तर एवढा पण लेअर आहेत तेवढं सबन कॉपी करायचं। अजून बिटमार्कमध्ये यायचं। बिटमार्कमध्ये आल्यानंतर भावांनो जेवढा पण आपण लेअर कॉपी केला ते इथे पेस्ट करून घ्यायचं। तर भावांनो एवढं झाल्यानंतर भावांनो जे आपला ते हे इमेज आहे किती यायचं भावांनो, इथे आल्यानंतर जे आपले ते क्वीनचं इमेज आहे त्याला अशा प्रकारे ते ॲडजस्ट करून तुम्ही लावून घ्यायचं। चला मी ते लावून घेतो। अशा प्रकारे ते क्वीनचं इमेज आहे त्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं। अजून समोर यायचं। समोर आल्यानंतर जे काय आपली बॉर्डर वगैरे आहे ते पण लावून घ्यायचे। तर चला भावांनो, आपण बॉर्डर लावून घेऊ। अशा प्रकारे भावांनो बॉर्डर वगैरे लावून घ्यायची। जो काही तुमचा लोगो वगैरे बॉर्डर वगैरे असेल ते अशा प्रकारे लावून घ्यायचे। तर चला भावांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नवीन एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। एचडीमध्ये एक्सपोर्ट करून टाकायचं।